प्रयागराजच्या एअरपोर्ट व पोलीस ठाण्यातून बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतला। आजच खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी तर भुजबळांची दांडी। काल रात्रीच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीला दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरेही उपस्थित। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार। पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा निर्णय, सूत्रांची माहिती। विधान परिषदेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार। तर परिणय फुकेंची विधान परिषदेत खळबळजनक माहिती। परिणय फुके संबंधित ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार। परभणीच्या पाथरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप। माजी आमदार दुराणी यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य। सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला सल्ला। रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे पुण्यातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती। तर चंद्रकांत पाटलांच्या कार्यकर्त्यांना वाद टाळण्याचा सल्ला, सूत्रांची माहिती। मातोश्री समोर शिंदेंच्या शिवसेनेकडून होळीच्या शुभेच्छांचा बॅनर। उत्सवाची रंगत, हिंदुत्वाची संगत अशा आशयाचा बॅनर। नागपूर जिल्हा बँक आता राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात। राज्य सहकारी बँकेची 3 वर्षांसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती। नागपूर जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी निर्णय। शिक्षा माफीसाठी अबू सालेम हायकोर्टात। राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात दोषी।